नमस्कार, जय महाराष्ट्र. AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा आणि वेगवेगळे राजकारणी त्याला कोणत्या दिशेने न्यायला लागलेले आहेत या संबंधी आपण ऐकणार आहोत. ते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हरीश केंची यांच्याकडून. हरीश केंची हे ज्येष्ठ पत्रकार म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. दैनिक संचार मध्ये त्यांचं दर आठवड्याला एक सामाजिक चिंतन सध्या येत असतं. तसंच वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर ते संवाद साधत असतात वेगवेगळ्या विषयांवर. तर अधिक वेळ न घालवता हरीजी, मी आपल्याला असं विचारतोय की सोलापूर जिल्हा हा राजकीय दृष्ट्या नेहमीच संवेदनाक्षम आहे. आता तो अनेक अर्थाने त्यांना सगळ्याच नेत्यांनी त्या दृष्टीने ढवळून काढलेला आहे. आणि आता बार्शीचे जे आमदार आहेत राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत. आणि मग त्यांना अशी चिंता पडलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते आता भरकटलेलं आहे. त्यामुळं मी देखील आता त्यांचीच मागणी पुढे रेटून आता ठिय्या आंदोलन सुरू करणार आहे. आणि मग दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी असं जाहीर केलेलं आहे की 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जो आहे त्याच्या पूर्वसंध्येला ते आपलं उपोषण सुरू करतात आहे पुन्हा. की मला कोणतंच राजकारण करायचं नाहीये, परंतु जे सत्तेमध्ये जे बसलेले आहेत, विशेषतः देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, ते याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने मराठा आमदारांना भडकावून देत आहेत भाजपमधल्या. आता हे राजेंद्र राऊत जे आहेत ते भाजप अपक्ष जरी असले तरी भाजपला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तो मनोज जरांगे पाटील यांनी तसा थेट आरोप केलेला आहे. आता हे ऐकण्यापूर्वी आपल्याकडून मला असं पुन्हा तुम्हाला असं एक विचारायचं आहे की महाराष्ट्राच्या आता विधानसभेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि मराठा आरक्षण हा मोठा फॅक्टर आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळालेलं यश, त्यांना मिळालेला पाठिंबा, गरजवंतांची झालेली गर्दी, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक ढोबळ मानाने जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये हा कुठल्या प्रकारे प्रभावी ठरू शकतो जरांगे फॅक्टर, ते आधी सांगा आणि मग सोलापूरकडे वळा. आता महाराष्ट्रामध्ये जी लोकसंख्या आहे, मतदारांची संख्या आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मराठा समाज हा मोठा आहे. आणि मराठा समाज ज्या विचाराच्या दिशेने वाहत जातो त्या दिशेने त्यांना मतं देतो आणि ते पक्ष सत्तेवर येऊ शकतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा मतांची खूप मोठं किंमत ज्याला म्हणू किंवा ताकद जी आहे ती यावेळेला दिसणार आहे. ती लोकसभेमध्ये काही प्रमाणात जाणवली. म्हणजे मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यातल्या जागांवर, विदर्भातल्या काही जागांवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला फटका बसलेला आहे, हे दिसून आलेलं आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आता अत्यंत सावध झालेला असून मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनातून कशा पद्धतीनं फूट पाडता येईल किंवा ते कशा पद्धतीनं आंदोलन बारगळता येईल अशा प्रकारचे प्रयत्न हे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना जास्त टार्गेट करतात आहे मनोज जरांगे पाटील. आता हे आमदार किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस समर्थकांनी असं ठरवलं की आता जरांगे पाटील यांना म्हणजे तेवढ्याच आक्रमकतेने उत्तर द्यायचं आहे असं ठरवलेलं आहे. मग आता याच्यामध्ये कोण कोण आहेत, म्हणजे जरांगे पाटील यांची जी काही चीड आहे फडणवीस यांच्या विरुद्धची, त्याला नेमकं कोण कारणीभूत आहे. म्हणजे आता थेट विचारायचं तर आता ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यावेळेला विरोधकांनी बहिष्कार टाकला त्या बैठकीवर. मग फडणवीसांनी असं सांगितलं की याचा अर्थ विरोधकांची ही राजकीय जात कुठली आहे हे ओळखून घ्या.
आणि मग दोन्ही बाजूनी राजकारण खेळलं जात आहे. तर फडणवीसांच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात दिलेलं आरक्षण, मग ते उद्धव ठाकरे यांच्या काळात ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलेलं नाहीये. मग आता पुन्हा त्यांनी एसईबीसीचं 10% जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. आणि इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटील असं म्हणत आहेत की फडणवीस हे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून वाशीला जो काही कच्चा मसुदा हातात ठेवला होता, म्हणजे एक तर कुणबी प्रमाणपत्र देणं, सगळ्या सोयऱ्यांचा विचार करणं आणि सरसकट ते आरक्षण देणं, परंतु फडणवीस त्याच्यामध्ये आडकाठी घालत आहे असा मनोज जरांगे यांचा आरोप आहे फडणवीस यांच्यावर. मग त्यावेळेला फडणवीस असं उत्तर देतात की आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या नात्याने त्या कुणबी प्रमाणपत्र, त्यांनी नेमलेली समिती याच्यावर काम करत आहेत असं ते सांगतात आहे. आणि मग अजून चीड भडकली जाते. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जसं राजेंद्र राऊत हे आमदार जे आहेत ते फडणवीसांचे चाहते आहेत, समर्थक आहेत, म्हणून हा वाद अजून आता सध्या तरी आता पेटलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथम एक स्पष्ट करतो की तुम्ही मगाशी म्हणालात की देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टामध्ये वाचवता आलेलं नाही. पण एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे, हे आरक्षण दिल्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं संसदेमध्ये एक प्रस्ताव मंजूर करून जे अधिकार राज्य सरकारला आरक्षण देण्याचे होते ते गोठवून टाकले. म्हणजे केंद्र सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार सगळा स्वतःकडे घेतला. त्यामुळे हा निर्णय जो लागला होता, देवेंद्र फडणवीसांनी घेतला होता, तो रद्दबातल झाला. त्याला कोर्टाची भूमिका आहे ती वेगळीच आहे, म्हणजे 50%च्या वर गेलं तर ते रद्दच होतोय. परंतु हा जो राज्य सरकारचा अधिकार होता तो केंद्र सरकारने काढून घेतला म्हणून ते रद्द झालं. त्याला बाकी दुसरं कोणी, म्हणजे उद्धव ठाकरे सरकार जबाबदार नाही की सुप्रीम कोर्ट जबाबदार नाही, त्याला आहे जबाबदारी केंद्र सरकारच. म्हणूनच विरोधकांचं आता असं म्हणणं आहे की तुम्ही संसदेमध्ये हा प्रश्न मांडा, 50% रिझर्वेशन वाढवून द्या, म्हणजे यांना रिझर्वेशन देणं, आरक्षण देणं सहज सोपं होईल. परंतु ते मात्र ते करत नाही आणि हा प्रश्न झुंजवत ठेवण्यामध्ये त्यांना मोठा इंटरेस्ट आहे असं मला तरी वाटतं. नाही, अगदी बरोबर. नाही, मला तेवढं थोडस 11 सप्टेंबरला त्या रिव्ह्यू पिटिशनवर कोर्ट सुनावणी आहे. त्याच्यामध्ये तो जो विनोद पाटील जे आहेत त्यांनी रिव्ह्यू पिटिशन केलेली आहे, त्याच्यावर सुनावणी आहे. हा, बोला. मुळात मी काय म्हणाल तुम्हाला, मुळात राज्य सरकारला तो अधिकारच ठेवलेला नाही आता. त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन 4 जरी दाखल झाले किंवा काहीतरी आले तर तो पुढे जाणार किंवा त्याचा निकाल तुकडा पाडणार आहे तो. कारण राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकारच राहिलेला नाही आता. त्याच्यामुळे ते काय टिकेल असं मला वाटत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एक राजकारण शिस्त आहे अशी खूप मोठी शंका आहे. बघा, तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला जरांगेंचं पहिलं आंदोलन झालं, उपोषणाला जे बसले, त्याच वेळेला ओबीसीची मंडळी ही नागपुरामध्ये उपोषणाला बसली होती. त्यांच्या व्यासपीठावर जाऊन देवेंद्र फडणवीसांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आरक्षणामध्ये, ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणालाही सहभागी करून घेणार नाही. जे कुणबी पूर्वी दिलेले आहेत ते तिथं राहतील, मात्र नव्यानं काही घेतलं जाणार नाही, हे सांगून त्यांनी आपली भूमिका ही ओबीसीच्या मागे उभी आहे हे त्यांनी स्पष्ट केलं तिथं. हे करण्यामागं भारतीय जनता पक्षाचा मतदार जो आहे मोठ्या संख्येनं ओबीसी आहे, त्यांना सुचकारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला हुंकर घालण्याचा प्रयत्न केला. मुळात त्यांनी जो मसुदा हातात दिला तो काय कायदा झालेला नव्हता, पण जो मसुदा हाती दिला त्या मसुद्यावर जरांगेचं समाधान झालं म्हणून जरांगे परत आले नव्या मुंबईवरून. हे आतमधलं सुप्त एक प्रकारचा संघर्ष दोघांमध्ये आहे. बघा, ओबीसीची बाजू देवेंद्र फडणवीस एका बाजूला लावून धरतात, तर मराठा समाजाची बाजू एकनाथ शिंदे लावून धरतात. अजित पवार काय करतायत? अजित पवार हे कुठंही स्वतः त्यावर बोलत नाहीत,
किंवा स्वतः त्याच्यावर काही येत नाहीत त्या विषयावर. म्हणजे हा संघर्ष जो आहे तो नेतृत्वाचा संघर्ष पण आहे तसाच. त्यामुळे जरांगेंना एकनाथ शिंदे जवळचे आहेत पण देवेंद्र फडणवीस नाही. कारण देवेंद्र फडणवीस हे यांनी स्पष्टपणे यापूर्वी सांगितलेलं आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. आणि हे त्या पद्धतीची वस्तुस्थिती असल्या कारणानं हा वाद सुरू झालेला आहे. त्यामुळे जरांगे हे नेहमी फडणवीसांना टार्गेट करत असतात. तुम्ही दुसरा मुद्दा काढलात की राजा राऊत, राजेंद्र राऊतला राजा राऊत असं म्हटलं जातं. हे राजेंद्र राऊत पूर्वी ते पाहिलं असेल की जरांगे यांच्या विरोधामध्ये कोण कोण बोलत होतं. प्रवीण दरेकर बोलत होते, प्रसाद लाड बोलत होते. ते दोघेही मुंबईतले आणि ते दोघेही मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे ते जरांगेंना टार्गेट करत होते. परंतु त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना तो जरांगेचा तिथं प्रभाव आहे मराठवाड्यामध्ये तिथं पडत नव्हता. तो मुंबईमध्ये आहे. ते दोघंही मुंबईचे असल्या कारण त्यांचा प्रभाव का मराठवाड्यात पडत नव्हता. मग मराठवाड्यातल्या कुठल्या तरी मराठा समाजाच्या माणसाला उचलून लावलं घेतलं पाहिजे म्हणून हे राजेंद्र राऊत यांना घेतलं गेलं. राजेंद्र राऊत हे ओरिजिनली काही भारतीय जनता पक्षाचे नाही. ते अपक्ष म्हणून आमदार आता निवडून आले. मागच्या वेळेला ते शिवसेनेकडून निवडून आले होते आणि ज्या वेळेला नारायण राणे बाहेर पडले त्याला नारायण राणे बरोबर राजेंद्र राऊत बाहेर पडले होते. परंतु त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये दिलीप सोपल निवडून आले. दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोघांमध्ये मोठा संघर्ष आहे. दिलीप सोपल यांना विरोध करण्यासाठी त्यांची भूमिका अगदी गेल्या मला वाटतं 85 पासून ते दिलीप सोपलांना विरोध करतात. त्यांच्यावर त्यांचं दुकान तिथे चाललेलं असतं आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस हे आपले कर्ते धरते आहेत हे राजेंद्र राऊत यांना समजलेलं आहे. म्हणूनच देवेंद्रांची ताकद कशी वाढता येईल अशा पद्धतीने ते प्रयत्न करत असतात. तुम्ही जर 2019च्या विधानसभेच्या निवडणुका पाहिल्यात त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये जे अपक्ष उभे राहिले होते ते सारे अपक्ष एकत्र करण्यासाठी किंवा त्यांना उभं करण्यासाठी राजेंद्र राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेऊन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून शिवसेनेचे आमदार निवडून येणार नाहीत. ही भूमिका त्यांनी त्यावेळेला घेतली होती आणि अशी भूमिका घेतली होती याचं कारण सोलापूरचे काही इच्छुक जे होते शिवसेनेचे हे पुण्यात येऊन त्यांना भेटलेले होते. हे मी त्यावेळेला हजर होतो मला माहिती आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांना पूरक असावी आणि मराठवाड्यामध्ये जे जरांगे यांचं वातावरण मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे. मराठा समाज त्यांना अत्यंत जवळ करतो आहे. त्यांची भूमिका स्वीकारून आंदोलनामध्ये सहभागी होते मोठ्या प्रमाणामध्ये. हे कुठेतरी टाचणी लावून हे करावं त्याची हवा काढून घ्यावी म्हणून राऊत यांचं बुजगावणे पुढे केलेलं आहे असं मला वाटतं. तुम्ही फार मोठी गोष्ट बोललेला आहात म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी. खरं तर तुम्ही असं म्हणालेलं आहात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना सांभाळायचंय आणि त्याचं श्रेय त्यांना मिळतंय आणि इकडे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर त्यावेळेला तरी होती आता जी झाली ती आणि ओबीसी मतांना धक्का लागला नाही पाहिजे ते नाराज नाही झाले पाहिजेत म्हणून नागपूर असेल किंवा इतर ठिकाणी देवेंद्र फडणवीस भेटी द्यायचे त्या उपोषण स्थळाला ओबीसींच्या आणि त्यांचं वक्तव्य ते गाजलेलं आहे की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे म्हणून. ते काय म्हणजे तिथं ज्यांच्या बरोबर आपण सत्तेमध्ये आहोत तिथं एक हा अशा प्रकारचा विसंवाद तुम्ही एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. दुसरं तुम्ही सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जेव्हा युती होती तर त्यावेळेला त्यांच्याच उमेदवारांना धक्का लागेल अशा पद्धतीचे अपक्ष उमेदवार फडणवीस यांनी दिलेले आहेत असं तुम्ही बोललेला आहात. तर त्याचे काही अजून उदाहरणं सांगता येतील तुम्हाला? बरेच आहेत ना. बघा सोलापूर जिल्हा जरी सोडला किंवा इतरत्र तुम्ही जर पाहिलं तर असे अनेक उदाहरण आहेत. तुम्ही शिवसेनेच्या कुठल्या प्रवक्त्याला विचारलं ते तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतात. कारण ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री अशा प्रकारचं त्यावेळेला त्यांची चर्चा झालेली होती. त्यामुळे युतीमधल्या त्या पक्षाची
आमदार कसे कमी निवडून येतील याकडे दोघांनीही पाहिलं. मग शिवसेनेने त्याच पद्धतीने काम केलं आणि भारतीय जनता पक्षाने तसंच काम केलं, एकमेकांचे उमेदवार पाडण्याचंच काम केलं. त्यामुळे ही अवस्था निर्माण झालेली आहे. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणजे आज बातमी आलेली आहे की 107 जागांवर त्यांनी दावा सांगितलेला आहे अमित शहाकडे. त्यांनी ती यादीच त्यांच्याकडे सोपवलेली आहे. म्हणजे आता मग एकनाथ शिंदे यांना सावध राहावं लागणार आहे थोडक्यामध्ये. म्हणजे तुम्ही हे जे काही गणित मांडताय फडणवीसांचं त्यानुसार असं उत्स्फूर्त मला अशी प्रतिक्रिया द्यावी वाटते ती. अर्थात असं कसं आहे की याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे पत्रकार विश्लेषक आपल्याला जे जाणवतंय भेडसावतंय त्याच्यावर आपण स्पष्टपणे आपली मतं मांडतो. मग ती मांडत असताना आपला उद्देश काय असतो मूळ पत्रकारितेचा, की जो मोठा घटक आहे म्हणजे आता 28 ते 32% जर मराठा समाज आहे आणि मनोज जरांगे पाटील हे विस्थापितांचं नेतृत्व करत आहेत, गरजवंत मराठ्यांचं नेतृत्व करत आहेत, गरीब मराठ्यांचं ते नेतृत्व करत आहेत. आता त्यांनी जी मागणी मांडलेली आहे महायुतीच्या सरकारकडं ती अशी मांडलेली की आम्हाला ओबीसी मधूनच तुम्ही कुणबी द्या, त्याच्यानंतर नुसतं कुणबी देऊ नका तर सरसकट द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचाही विचार करा. आणि ही मागणी मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी विडा उचललेला आहे. मग आता त्यांच्या या निर्धाराचा आपल्याला राजकीय दृष्ट्या किती तोटा होतोय म्हणून राजकारण भारतीय जनता पार्टीकडून वेगळं चालू आहे. त्याच्यानंतर दुसरं असा आरोप केला जातो की शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांना सगळ्या प्रकारची रसद पुरवतात आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे किंवा इतरही काही म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मनोज जरांगे पाटील यांना त्या अर्थाने सांभाळतात. पण शेवटी मग पुन्हा कायद्याचा प्रश्न येतो की हे देणार आहेत का. आज भारतीय जनता पार्टीने असं कोंडीत पकडलेलं आहे. म्हणजे एक तर जे आंदोलक जे फुटून बाहेर येतात ते जरांगेंवर आरोप करत आहेत ते की तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या की आम्ही कुणबी मधून तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून, ते तर देत नाहीयेत. मग हे त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आहे. राजेंद्र राऊत हे जे राजकारण याच्यामध्ये मूळ गरजवंतांचा प्रश्न कुठं सुटणार आहे. राजेंद्र राऊत यांनी ज्यावेळेला जरांगेंची भेट घेतली त्या भेटीतच त्यांनी असं सांगितलं की तुम्ही विरोधी पक्षाकडनं लिहून घ्या तर आम्ही देऊ. तर मी फडणवीस यांच्याकडनं शब्द घेतो आणि त्यांच्याकडनं लिहून आणतो. तेव्हा जरांगेने असं सांगितलं की सत्ताधारी कोण आहे, जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडनं तुम्ही आधी लिहून आणा मग त्यांचा विचार करू ना. विरोधी पक्ष हा रिझर्वेशन किंवा आरक्षण देणार आहे का, नाही तर सत्ताधारी देणार आहेत. तुम्ही आधी सत्ताधाऱ्यांकडनं घेऊन या लेखी मग आपण त्याचा विचार करू. त्यावेळेला राजेंद्र राऊत चिडले. ते म्हणाले असं का नाही, तुम्ही त्यांच्याकडनं का नाही घेत, तुम्ही त्यांच्या बाजूने बोलता का. आणि त्यात दोघांचा वाद झाला आणि त्यातून तो युगोचा प्रश्न त्यांनी दोघांनी उभा केलेला आहे. ते बरोबरच आहे, जरंगे म्हणतात ते बरोबरच आहे. त्याचं कारण असं की विरोधी पक्षांना लिहून घ्यायचं. म्हणजे मागच्या वेळी देखील जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी ते सांगितले की सत्ताधारी कोण आहे, देण्याची ताकद कोणाकडे आहे, अधिकार कोणाकडे आहे, सत्ताधाऱ्यांकडे आहे. मग सत्ताधाऱ्यांनी ते जर केलं, विरोधकांचं संमती घ्यायचं कारण काय, त्यांच्याकडे पत्र लेखी घ्यायचं कारण काय. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला देखील टोलवायचा आहे सत्ताधाऱ्यांना. ज्यांच्याकडे अधिकारच नाही काही त्यांच्याकडनं लेखी पत्र घेऊन तुम्ही काय करणार आहात. बरोबर आहे. तुम्हाला तर त्यांना तर अधिकारच नाही देण्याचा, मग त्यांच्याकडे पत्र मागण्याचं काय. म्हणून जरांगेंनी त्यांना सांगितले तुम्ही पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांकडे पत्र घेऊन या आणि मग आपण चर्चेला बसू काय बसायचं इथे. त्याच्यावर त्या दोघांचा वाद झाला आणि मग हे आंदोलनाचं रूप राऊत यांनी घेतलेलं आहे तिथे. आता जरांगे जे काय गावातली सर्वसामान्य माणसाची जी काही उत्स्फूर्त जी काही बोली भाषा आहे त्या बोली भाषेमध्ये ते बोलत असतात. काही बाबतीत समर्थन करता येईल किंवा काही बाबतीत करता पण येणार नाही. म्हणजे परंतु ते पोटातली भाषा ती लोकांची ती बोलतात, ते सगळ्यांना सांगतात. मग हे ज्या वेळेला अधिकार म्हणजे सत्तेवर असणाऱ्या माणसांनी द्यायचंय तर ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की गावामध्ये रस्ता आहे खराब झालेला आहे याची तक्रार सरपंचाकडे करायची नाही तर मग कुणाकडे करायची.
म्हणजे जो सध्याचा आहे सरपंच त्यालाच सांगावं लागेल ना. परंतु आता काय की लोक खरं तर हरीजी की याचं जे काही राजकारण म्हणजे अजीर्ण होईल अशा पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं. म्हणजे मग याच्यामध्ये तुम्ही बीड घ्या, म्हणजे मराठवाड्यातले सगळे मतदारसंघ घ्या, याच्यामध्ये जे काही झालेलं आहे ते अतिशय वाईट आणि दुर्दैवी त्याच्या प्रतिक्रिया झालेल्या आहेत. आणि त्याचे गावागावामध्ये सगळीकडं शाळा महाविद्यालय इकडं वाईट परिणाम झाले की ओबीसी विरुद्ध मराठा. आणि मनोज जरांगे पाटील हे वारंवार म्हणत आहेत की आम्हाला कुठलाच जातीवाद करायचा नाहीये, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. आणि मग हे हक्काचं तर लगेच त्या मंडल आयोगाने जे दिलेलं आहे 27%, त्याच्यामधले जे काही 300 ते 400 ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एक नवीन भर म्हटल्यावर आमच्यावर अन्याय होईल म्हणून ओबीसी नेते शड्डू ठोकून बसलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुरुवातीला जो प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला एक उत्तर देताना तुम्ही असं बोललेलं आहात की याची महाविकास आघाडीने, म्हणजे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जातगणना करा आणि जातगणना केल्यानंतर मग केंद्रामध्ये ती होईल आणि मग त्याच्यानंतर ती म्हणजे त्याला जिसकी जितने टक्केवारी उसकी उतनी भागीदारी असे जे म्हटलं जातं त्या पद्धतीने ते होऊ शकतं. परंतु त्याला फार मोठा काळ जाणार आहे. तर ते ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र जे काही राजकारण जे काही आपण सारखं जे म्हणतोय तर याचा प्रश्न कधी सुटणार हाच मूळ आहे. आणि आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून की फडणवीसांनी बोलायचं एक आणि करायचं एक असं प्रत्येक मतदारसंघामध्ये जर केलं तर महाराष्ट्रामधली काय परिस्थिती होईल. किंवा आता हे तुमचं बार्शीच उदाहरण घ्यायचं तर शरद पवार हे दिलीप सोपालांच्या घरी गेले, त्यांना भेटले, असं ज्या वेळेला लक्षात आलं राजेंद्र राऊत यांच्या, त्यावेळेला त्यांचे धाबेदान आणले. मग आपल्याला भारतीय जनता पार्टीचेही मतं मिळाले पाहिजेत, आपले स्वतःचेही मिळाले पाहिजे आणि मराठा मतदारांची देखील मिळाले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये खोटं कुणाला ठरवायचंय आता तर ते मनोज जरांगे पाटील यांना ठरवता येईल आपल्याला, ते सोपं आहे. अशा पद्धतीचं ते सुईचं राजकारण ते करतात. बरोबर आहे, मतांचं ध्रुवीकरण करायचं काम त्यांचं सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे ध्रुवीकरण करायचं आहे. जातनिहाय जनगणना जी आहे ती राहुल गांधींनी मागितली आणि ते सतत त्याची मागणी करतायत. त्याला मात्र त्यांचा विरोध आहे. बिहारमध्ये या पद्धतीचं जे जनगणना झाली त्यात जवळजवळ 85% आरक्षण द्यावं लागेल अशा प्रकारची ती जनगणना होती. दक्षिणेतले तामिळनाडू, आंध्र आणि कर्नाटक इथं जातनिहाय जनगणना झाली पण त्याची आकडेवारी काही समोर आली नाही. इव्हन केंद्र सरकारनं जे मागच्या वेळेला जनगणना केली त्यांनीही त्या पद्धतीने केली परंतु ते आकडे बाहेर येऊ दिलेले नाहीत. ते आकडे बाहेर यावेत अशी अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केली त्यावेळेला काँग्रेसनं आणि इतर पक्षाच्या लोकांनी. त्याने काय होणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्राचं राजकारण अशा पद्धतीनं घुसळण झालेली त्या मतांची की ओबीसी विरुद्ध मराठा समाज किंवा मराठा समाज विरुद्ध इतर मागासवर्गीय आणि या तिन्हीमध्ये फरफट होती ती दलितांची, आदिवासींची. हे नेमकं कुठं जाणार हे काही पटकन लक्षात येत नाहीये. आणि हे करण्यामागे त्यांचा उद्देश जो आहे सत्ताधाऱ्यांचा तो अशाच पद्धतीचा आहे की सत्तेत असलेल्या एकानं ओबीसीनं सांभाळायचं आणि दुसऱ्यानं मराठा समाजाला सांभाळायचं अशा पद्धतीनं ते राजकारण करतायत. आणि ह्या राजकारणामुळेच महाराष्ट्राचं वातावरण बिघडलेलं आहे. म्हणजे राजकारणाचा चिखल झालाय असं जे म्हटलं जातं नेहमी त्याचं कारण हे आहे. पण एक बघा आत्ताच एक शंका अशा पद्धतीने काल जयंत पाटलांनी बोलून दाखवली ती मला तरी योग्य वाटते. त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेची निवडणूक आता येऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष अशी महाविकास आघाडी एका बाजूला, भारतीय जनता पक्ष, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दुसऱ्या बाजूला अशी लढत होण्याची चिन्ह लोकसभेनंतर सुरू झालेली आहे. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं
हे महायुतीला अत्यंत टोचणारं किंवा अत्यंत अपयश स्वीकारावं लागणारं होतं. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या करायला सुरुवात केलेली आहे. मराठा आंदोलनाचं आरक्षणाचा विषय हा त्या निवडणुकीच्या मतदानासाठी किंवा आरक्षणासाठी वापरलं जात आहे हे दिसून येत आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो जयंत पाटलाचा मी मगाशी म्हणालो की जयंत पाटलांनी सांगितलं की अजित पवारांना युतीतून बाहेर करतील बर आणि लढवायला सांगतील. आता तुम्ही पाहिलं असेल गेल्या महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी मराठवाड्यामध्ये दौरा केला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी स्वतंत्र सर्वच्या सर्व जागा लढणार आहे. हो, ताकद आहे का तशी? आपल्यालाच पत्रकार म्हणून लक्षात आलं पाहिजे. परंतु त्यांची भूमिका आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करायचा आहे. मग तो कोणत्या मतदारसंघात उभा करतात ती त्यांची भूमिका असेल व त्यांची ती ताकद असेल. तशाच पद्धतीने तुम्ही आता पाहिलं असेल की माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांचं नाव वगळून माझी लाडकी बहीण असं म्हणत अजित पवारांनी महाराष्ट्रात दौरा सुरू केलेला आहे. हे अशासाठी बिंबवत आहेत म्हणजे तीन लाडके, त्याच्यामध्ये एक भाई आहे, एक भाऊ देवा भाऊ आहे आणि एक दादा आहेत. तिन्ही भाई भाऊ आणि दादामध्ये ते भांडण्यात श्रेयवादासाठी. हे बरोबर आहे, त्याचं कारणच आहे ना, श्रेयवादासाठी आहे. परंतु एकंदर अजित पवारांचं जे वागणं आता चाललं आहे, त्यांचा जो प्रचार चालू आहे, त्यांनी आता सोशल मीडियासाठी दिल्लीतली कंपनी नेमलेली आहे, ती त्यांच्याबरोबर सतत असतील. आणि तुम्ही सोशल मीडिया पाहत असाल तर रोज त्यांच्या पोस्ट त्याच्यावर चाललेला, जिथे ते जातात तिथे त्या पोस्ट टाकत असतात त्याच्यावर. तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती बरोबरच राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्रपणे लढणार आहेत. आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी ती पण उभी राहणार आहे. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये कसली घुसळण होईल मतांची हे पाहावं लागेल. मनसेला उभं करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा फायदा असा आहे किंवा माझा अंदाज असा आहे की या पाठीमागे लोकसभेला बिनशर्त पाठिंबा जो दिला त्या बदल्यामध्ये या निवडणुका लढवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंना पाठिंबा द्यायचा, छुपा पाठिंबा द्यायचा, जेणेकरून शिवसेनेची मतं जी आहेत ती विभागली जातील. म्हणजे शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वीक करता येतं, कमकुवत करता येतं. दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कमकुवत करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी उभी करायची, ती शरद पवारांच्या विरोधात अजित पवारांना उभं करायचं आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरेंना उभं करायचं. या दोघांच्या भाऊबंदिकीमध्ये आपला मार्ग सरळ निघून जायचा, असं कदाचित डाव भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे. हे यासाठी हे आरक्षणाचं जे ध्रुवीकरण केलं जाते, आरक्षण जे फेड केला जातोय ते त्या पाठीमागं ही भूमिका असली पाहिजे असं जाणवतंय. नाही, अगदी बरोबर आहे. आता आपण थोडंसं समारोप करूया. आता तुम्ही जाता जाता आपण ही काही गोष्टी मला अशा तुम्हाला पुन्हा एकदा विचारायच्या आहेत की जात गणना, जसं आता मातृसंस्था जी आहे भारतीय जनता पार्टीची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचं हो कधी नाही, हो कधी नाही. आता केरळमध्ये जी काही 3 दिवसांची त्यांची राष्ट्रीय स्तरावरची चिंतन बैठक झाली, त्या चिंतन बैठकीनंतर त्या प्रवक्त्याने नंतर पत्रकारांना सांगितलं की आमचं जात गणना करायला हरकत नाही, परंतु त्याचं राजकारण व्हायला नको. राजकीय वापर होता कामा नये, राजकारण नाही, त्याचा राजकीय वापर होता कामा नये, असं वापर होता कामा नये. हा, तर आता तर हे म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणायचंय, म्हणजे जे मागासवर्गीय आहेत किंवा ज्यांना आरक्षण हवंय त्यांना जात गणना हवी आहे, त्यांना देखील समाधान, आणि जे सत्तेवर ज्यांना द्यायचं नाहीये त्यांचंही समाधान, अशी नरोवा कुंजरोवा ही भूमिका घेतलेली आहे तिथे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर ठीक आहे, आपण छान पद्धतीने उत्तर समाधानकारक लोकांना वाटतील अशी दिलेली आहेत आणि तटस्थपणे आपण बोललेला आहात, हे जास्त विशेष आहे. कारण की आता असं आहे की सगळेच माध्यम, म्हणजे हे जे काही 2014 पासून जे सुरू झालेलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये फाळणी झालेली आहे.
कोण कुणाच्या बाजूने बोलतंय, कोण कोणाच्या विरुद्ध बोलतंय, आणि ह्या कलुषित राजकारणाचा फटका सगळ्या थरातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बसतोय, हेही तितकंच खरं आहे. यातून आपण जो विषय आज घेतला होता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन हे त्याची धग कमी व्हावी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसू नये यासाठी काय काय करता येणार आहे ते देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकारण्यांकडून केलं जात आहे, शरद पवारांकडून केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी अगदी राजेंद्र राऊत ज्यावेळेला म्हटले की सगळ्या 288 आमदारांना लिहून घ्यायचंय, विशेष अधिवेशन बोलवायचंय, तर जरांगे पाटील यांचा प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये असा दिसलेला आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही घ्या अधिवेशन आणि सगळ्यांकडून लिहून घ्या. म्हणजे त्यालाही त्या राऊतांच्या त्या म्हणजे म्हणण्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तरी देखील राऊत यांना मात्र फक्त निवडून येण्याचं पडलेलं आहे. आणि जसं राऊत हे एक प्रतीक आहे, तर प्रत्येक पक्ष जो आहे, प्रत्येक नेता जो आहे, त्याला फक्त निवडून यायचंय. आणि जरांगे सारखा जो एक शेतकरी कुटुंबातला एक साधा माणूस जो पुढे आलेला आहे आणि लोकांचा त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळालेला आहे, त्याला मात्र तसं झुलवत ठेवायचंय आणि आपली राजकीय पोळी साध्य करायची, एवढंच. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी या सगळ्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. मग साम दाम दंड भेद हे सगळं या पद्धतीने होत आहे. आता बघा 2 महिन्याचे पैसे त्यांनी दिले लाडकी बहीण योजनेतून. आता पुढचा टप्पा जो देणार आहे तो निवडणुकीनंतर देणार, अशा पद्धतीने अजित पवारांनी परवा सांगितलेलं आहे. म्हणजे मतांसाठी, सत्तेसाठी, राजसत्तेसाठी जे काही आता खेळलं जाते राजकारण, हे गलिच्छ राजकारण सामान्य माणसाला आवडलेलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पडलेले आहेत, मागासवर्गीयांचे प्रश्न तसेच पडलेले आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत. फक्त मोठमोठ्या घोषणा या काळामध्ये केल्या जात आहेत की ज्या प्रत्यक्षात येणं शक्य की अशक्य हे स्पष्ट आजही होत नाहीयेत. परंतु घोषणा करण्यामध्ये आता जो काळ सुरू आहे तर बघा तुम्ही, प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळाची बैठक होती आणि हजारो नाही लाखो कोटीच्या योजना होतात. मुळात राज्य सरकारवर 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यासाठी पैसे आणणार कुठून? राज ठाकरे तर म्हणाले की दिवाळी निघालेले बघा, त्यानंतर लाडकी बहिणीचे पैसेच मिळणार नाहीत कोणाला. हे सगळं डोळ्यासमोर येतं. ग्रामीण भागातली जनता ज्यांनी खूप त्रासली आहे, शहरातलं सोडून द्यावं, शहरातल्या माणसांना आपल्यासारख्या लोकांना वेगळं आहे, सगळं राजकारण वेगळं आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना दोन्ही हाताने कमवायचं आणि तळ हातावर खायचं, अशा प्रकारची अवस्था असते. त्यांना या राजकारणाचा त्रास प्रचंड होतो आहे आणि त्यांची नाराजी प्रचंड आहे.